तीर्थचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता 14वा अध्याय आणि या ठिकाणी 14व्या अध्यायाच्या माध्यमातून भगवंत या ठिकाणी असणारा सृष्टीचा क्रम, ही सगळी जी आपण सृष्टी या ठिकाणी पाहत आहोत, त्या सृष्टीची निर्मिती कशी आहे हे आपल्या सगळ्यांच्या मनात आपततः प्रश्न निर्माण होतो. यद्यपि काय वेदांत सिद्धांत हे सांगतो, काय सांगतो वेदांत सिद्धांत, तर अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर, या संपूर्ण जगत जे आहे या जगताचं असणारं उपादान कारण आणि निमित्त कारण जे आहे हे उपादान आणि निमित्त कारण हे कोण आहे? हे परमेश्वरच आहे. म्हणजेच काय, तर परमेश्वराच्या व्यतिरिक्त या ठिकाणी अन्य कोणतीही वस्तू नाही. अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्यम नारायण स्थित, की आत बाहेर सर्वत्र तो एकच नारायण स्थित आहे. आणि अशा प्रकारे जर तो आत बाहेर सर्वत्र एकच नारायण स्थित आहे, तो एकच परमात्मा आहे, तर मग ही संपूर्ण जी सृष्टी आम्ही पाहत आहोत अथवा आम्ही अनुभवत आहोत, आपण सगळेजण काय, सगळ्यांना परमात्मत्वाचा अनुभव काय लगेच होत नाही, परंतु संसाराचा अनुभव सगळ्यांना आहे. त्याच्यामध्ये सुख दुःख नाना क्लेश जीवाला, हा सगळा जे आहे सांसारिक सुखदुःखाचा अनुभव या ठिकाणी जो जीव अनुभवत आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हा जीव या ठिकाणी संसार दुःखाचा अनुभवत आहे. त्या जीवाचा निर्मिती, त्यालाही सुखदुःख कशा प्रकारे होतात, त्याचा असणारा संबंध काय, जर एकच परमात्मा आहे, एकच आत्मतत्व आहे, मग ते आत्मतत्व जीवभावाला कसं काय प्राप्त होतं, ही जी सगळे काही प्रश्न आपल्या सर्व साधकांच्या मनामध्ये निर्माण होतात, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रामुख्याने या ठिकाणी देण्याचा प्रयत्न उपनिषद, गीता म्हणून सृष्टीचा असणारा जरी क्रम आहे, या सृष्टीच्या क्रमामध्ये जरी आपण पाहिलं, गीता असेल उपनिषदांच्या माध्यमातून असेल, त्यामध्ये किंचित काय भिन्नता त्या ठिकाणी आपल्याला अनुभवतोय किंवा आपण त्या ठिकाणी भिन्न त्या ठिकाणी आढळते. कारण का, सृष्टीच वास्तविक काय, वास्तविक परमात्माच आहे. मग सृष्टी अज्ञान कल्पित, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत या निशा सर्व भूतानां सांगितलं. तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने, हे वास्तविक काय निशाच आहे. परंतु जोपर्यंत अज्ञानाचं आवरण आहे तोपर्यंत त्या ठिकाणी त्या जीवाला हा संपूर्ण संसार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे अज्ञान आवर्तन आहे किंवा अज्ञान असताना हा जो संसार आहे त्याचं आता वर्णन करायचं आहे. मग वर्णन कसं करावं, मग ते वर्णन करण्याकरिता म्हणून या ठिकाणी सृष्टीचा क्रम. आणि वास्तविक पाहता तसा असणारा तो आत्मतत्व, तो आत्मा जीव भावाला कसा आला, मग त्याला म्हणून शास्त्राने कारण सांगितलं, मूल अज्ञान. स्वस्वरूपाचं त्याला त्या ठिकाणी अज्ञान नाही. मी कोण आहे हे जे अज्ञान, स्वस्वरूपाचं जे भान पाहिजे, जे ज्ञान पाहिजे, हे ज्ञान त्या ठिकाणी जीवाला नसल्यामुळे मग कसं झालं, हे काय झालं, मग तो जो परमात्माच आहे, तो आत्माच आहे, मग जीव भावाला का प्राप्त झालं, याचं मला उत्तर दिलं पाहिजे. आत्मतत्वच आहे, सच्चिदानंद स्वरूपच तो आहे. मग सच्चिदानंद स्वरूप असताना सुद्धा तो स्वतःला आता सुखी दुःखी मानतोय, अनुभवतोय. मग याचं काय कारण, मग याचं कारण सांगितलं अविद्या. अविद्येमुळे स्वस्वरूपाचं अज्ञान. मग ते स्वस्वरूपाचं अज्ञान या जीवामध्ये कसं आलं, हा पण पुन्हा प्रश्न निर्माणच होतोय. या पुन्हा प्रश्नाचं उत्तर देण्याकरता म्हणता अनिर्वचनीयम, शास्त्र म्हणते अशा अविद्या अनादि, अविद्या अनिर्वचनीय, ह्या तीन गोष्टी आहेत. या तीन गोष्टीमुळे अनादि कालापासून आलेली ही अविद्या जी काय केली, जी स्वस्वरूपाचं असणारं स्वरूप त्या ठिकाणी प्रदर्शित करत नसल्यामुळे जीवाला सुख आणि दुःख अनुभवायला लागतात. आणि मग हा जो संबंध आहे कोणाचा, त्या अविद्येशी असणारा जीवाचा संबंध जे करून घेतलेला आहे, त्या अविद्येच्या नादी लागून काय केलं, जे स्वस्वरूपाला
किंवा ज्या स्वस्वरूपाची विस्मृती करून घेतलेली आहे, ते कसं काय, तिथं काय संबंध, काय होतं नक्की, तिथं काय आहे, हा जो विषय आहे, हा विषय सांगण्याकरता शास्त्र एकच शब्द वापरतं, अनिर्वाच्य. हे कसं झालं आहे. वास्तविक पाहता जीवन शिवचे चैतन्य स्वरूपच असताना सुद्धा, सच्चिदानंद स्वरूप असताना सुद्धा तो जीवभावाला प्राप्त झाला. त्याने सुखदुःख अनुभवायला सुरुवात झाली अज्ञानामुळे. पण अज्ञानाशी असणारा त्याचा संबंध आहे. तो संबंध कसा निर्माण झाला, तर त्याच्यासाठी शास्त्र म्हणतं अनिर्वचनीय. हा शब्द लक्षात ठेवायचा. अनिर्वचनीय म्हणजे हा विषय कसा काय हे सांगू शकत नाही. सांगण्याच्याही काही काही गोष्टी आपण म्हणतो पलीकडे आहे, तसं या ठिकाणी ही गोष्ट सुद्धा कसा आहे, कसा काय झाला हे सगळ्यांना माहिती आहे. कारण आपण सर्व सुखदुःख अनुभवत आहोत. सच्चिदानंद स्वरूप असताना सुद्धा म्हणजे झाला अनुभवत आहोत हे सगळ्यांना माहिती. मग कसा झाला याच्यासाठी अनिर्वचन. कसा झाला हे माहिती नाही. अविद्येशी असणारा जो संबंध आहे हा कसा काय झाला याचं उत्तर कोणाला हे कोणीही देऊ शकत नाही. आणि म्हणून शास्त्र त्याकरता अनिर्वचनीय सांगतात. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी म्हणून या सृष्टीची असणारी रचना सांगण्याकरिता, कारण या सृष्टीमध्ये येऊन, या जगतामध्ये येऊन काय ते आत्मतत्व काय या ठिकाणी येऊन, या जगतामध्ये, या सृष्टीमध्ये येऊन पुन्हा सुख आणि दुःख अनुभवत आहे. आणि म्हणून मग अशा प्रकारे या ठिकाणी आल्यामुळे मग आता याची रचना कशी, ही सृष्टी जी आम्ही सर्वत्र पाहत आहोत, पर्वत, नदी, नाले सगळे सुंदर आहे अशी असणारी ही निसर्गसृष्टी आम्ही जी पाहत आहोत, ज्याच्यामध्ये हा जीव जन्माला येतोय आणि हे सर्व सुखदुःख अनुभवतोय, याची जी रचना आहे ही कशी निर्माण होते. मग त्या सृष्टीची रचना कशी होते हे सांगण्याकरिता म्हणून वेदांत शास्त्र पुन्हा त्या सृष्टीचा असणारा क्रम त्या ठिकाणी सांगण्याचा उपनिषद प्रयत्न करतात. काय म्हणतात, तस्मात् आत्मनः आकाश सम्भूतः स एकः स ईक्षते. तो एकच होता. ते आत्मतत्व कसं आहे, ते एकच आहे. एकमेव अद्वितीयम ब्रह्म. त्याचं हे काय सांगितलं, विशेषण सांगितलं. ते कसं आहे, एकमेव अद्वितीयम, त्याच्यासारखं दुसरं नाही. असं असणारं एकमेव अद्वितीयम जे ब्रह्म आहे, ते एकमेव अद्वितीयम ब्रह्म या ठिकाणी काय नानाविध आम्हाला दिसायला लागलंय. मग कसं, मग त्यासाठी उपनिषद सांगतात काय, स एकः स ईक्षत. ईक्षत म्हणजे त्याने विचार केला, म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे चैतन्य शक्ती आहे याच्यावरूनच स ईक्षत हा जो शब्द आहे, हा जो मंत्र आहे, त्यानेच त्या ठिकाणी चैतन्याची असणारी आत्मानुभूती दर्शवली जाते. की त्या ठिकाणी ते चैतन्य विचार करण्याची ताकद म्हणतो आपण. त्या ठिकाणी विचार करण्याची ताकद संपली की मनुष्य संपतो. मग त्या ठिकाणी त्यांनी काय झालं, विचार करण्याची काहीतरी ताकद, चैतन्यता. दगड विचार नाही करू शकत. जे चैतन्यशील वस्तू आहे ती चैतन्यशील वस्तू काय करते, त्या ठिकाणी विचार करते. म्हणून त्याने ईक्षत विचार केला. काय विचार केला बरं, बहुश्याम मे प्रजायेती, की मी एकटा आहे, अरे मला इथे कंटाळा आला, आता मी काय बहुश्याम मे प्रजायेती, मी काय करतो, नानाविध होतो आणि या सृष्टीची रचना करतो. असा ज्यावेळेस त्या परमेश्वराच्या नामामध्ये संकल्प निर्माण झाला, मग त्याने काय केलं, मग असा संकल्प निर्माण झाला, तस्मात् आत्मनः आकाश सम्भूतः. त्याने मग असं ज्यावेळेस आता त्याला वाटलं की आता काय जरा एकटा बसून बसून कंटाळा आलो, या संपूर्ण सृष्टीची निर्मिती आपण आता करावी. किंबहुना चराचर आपणची जाहला, शास्त्र म्हणतं. तो स्वतःच किंबहुना चराचर आपणची जाहला. तो स्वतःच काय, अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर, तो स्वतःच तर निमित्त कारण झाला, तो स्वतःच उपादान कारण झाला. म्हणजे काय, सगळं जे काय आहे तो स्वतःच काय झाला, तो स्वतःच हे सर्व जगताच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी निर्माण झाला. आणि म्हणून अशा प्रकारे असणारा सृष्टीचा क्रम
त्या ठिकाणी सांगण्याचा उपनिषदांनी गीतेने प्रयत्न केला. तो क्रम या ठिकाणी सांगितला. तस्मात आत्मनः आकाश, आकाशात वायू, वायू अग्नी, अग्नी आप, अद्य पृथ्वी. याचं असणारं पंचीकरण सांगितलं की जे आपण कुठे पाहिलं त्या ठिकाणी तत्वबोधामध्ये पाहिलं पंचीकरण कसं काय होतं, कशा प्रकारे या सृष्टीची निर्मिती होतं, कशा प्रकारे जीवाचे स्थूल सूक्ष्म कारण शरीराची निर्मिती, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, त्यांचे असणारे पंचविषय कशा प्रकारे यांचं पंचीकरण होतं, हा सर्व विषय त्या ठिकाणी आपण पाहिजे. म्हणून पृथ्वी, पृथिव्योभ्यन, पृथ्व्यानंतर काय झालं, अन्नात, अन्नात पुरुषः, पहिले अन्नाची निर्मिती केली. खायला जे पाहिजे त्या अन्नाची निर्मिती केल्यानंतर पुरुषाची निर्मिती केली. तस्मिन् गर्भं दधाम्यहम्, ते या ठिकाणी सांगितले तिसऱ्या अध्याय तिसऱ्या श्लोकाच्या द्वारे. काय केलं मी, मम योनिर महद ब्रह्म, मी काय केलं या त्रिगुणात्मिका प्रकृतीच्या अनुषंगाने ज्यावेळेस सृष्टीची रचना करायची वेळ आली त्यावेळेस मी काय केलं, हे त्रिगुणात्मिका जी प्रकृती आहे या त्रिगुणात्मिका प्रकृतीला घेतलं. साक्षात मी नाही घेतलं, तिला मी घेतलं त्या ठिकाणी आणि काय केली, या संपूर्ण सृष्टीची रचना केली. आणि अशा प्रकारे या सृष्टीची रचना केल्यानंतर त्या ठिकाणी काय केलं, सर्व भूतांच्या जन्मांचे कारण म्हणजे बीज. त्या ठिकाणी नुसती सृष्टीची निर्मिती नाही, निर्मिती झाल्यानंतर काल जसं सांगितलं त्यामध्ये चेतनत्व जे आहे त्या ठिकाणी बीज जे आहे ते बीज काय, कर्मानुसार, म्हणून ते अनादिकालापासून सांगितलं. प्रत्येकाची असणारी जी कर्म आहे कोणती, संचित प्रारब्ध आगामी, ह्या कर्मानुसार कर्मविपाक त्या जीवाची त्या ठिकाणी मी निर्मिती केली. तस्मिन् गर्भं दधाम्यहम्, त्या ठिकाणी त्या जीवाची मी काय केली, निर्मिती केली. आणि मग काय झालं, संभवत सर्वभूतानां ततो भवति भारत. त्यानंतर अशा प्रकारे या संपूर्ण भूतमात्राची, या सृष्टीची, नुसती सृष्टीची निर्मिती करून काय उपयोग नाही. मग त्या सृष्टीमध्ये या संपूर्ण जी भूतमात्रा आहे या भूतमात्राची निर्मिती सुद्धा कोणी केली, तर या भूतमात्राची निर्मिती सुद्धा मी स्वतःच केली. आणि म्हणून अशा प्रकारे संपूर्ण सृष्टी या भूतमाताची निर्मिती करून मी काय झालो, अहम बीज प्रतपितः, या ठिकाणी या संपूर्ण सृष्टीमध्ये बीज जीवाची निर्मिती करणारा पिता स्वरूपाने मी झालो. सर्व योनिषि कौन्तेय मूर्तय संभवन्ति याः. काल आपण पाहिलं की अशा प्रकारे या ठिकाणी काय केलं, हे अर्जुना काय केलं मी, अशा प्रकारे देवादी सर्व योनींमध्ये जे जे म्हणून आकार शरीर उत्पन्न होतात त्या सर्व मूर्ती, जे संपूर्ण जे आकार जे आहे, संपूर्ण शरीर जे आहे, ही संपूर्ण शरीर कोणापासून निर्माती झाली, ते संपूर्ण शरीराची निर्मिती माझी असणारी त्रिगुणात्मिका माया, त्या त्रिगुणात्मिका मायेच्या द्वारे संपूर्ण शरीराची उत्पत्ती करून त्यानंतर मी काय केलं, अहम बीज प्रतपितः, त्यामध्ये मी बीज देणारा म्हणजे त्यामध्ये असणारं चेतन तत्व जीवभावाला, अस्मिन् शरीरे जीवते इति जीवः, जीव म्हणजे काय, वास्तविक परमात्माच आहे. परंतु या ठिकाणी असणारं जे अंतःकरण चतुष्टय आहे याला आम्ही सूक्ष्म शरीर असं म्हणतो. त्या सूक्ष्म शरीराच्या अनुषंगाने ते आत्मतत्व या ठिकाणी जीवभावाला या शरीरामध्ये या नामरूपात्मक असणाऱ्या पंचमहाभूतात्मक देहामध्ये त्याचा ज्यावेळेस त्या अंतःकरणाशी संबंध निर्माण झाला त्यावेळेस तेच असणार आत्मतत्व या ठिकाणी जीवभावाला प्राप्त. म्हणजेच अशा प्रकारे या संपूर्ण सृष्टीची असणारी रचना कोण करतं, म्हणजे मीच. या अध्यक्षेन प्रकृती म्हणून सांगितलं, माझ्याच म्हणून, या माझ्या व्यतिरिक्त अन्य या ठिकाणी काहीच नाही. म्हणून मीच काय केलं, या संपूर्ण त्रिगुणात्मिका मायेची निर्मिती केली आणि त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या या जीवाची जी निर्मिती आहे ती ते त्याच्या कर्मानुसार, बुद्धी कर्मानुसार. आणि मग कर्माचा त्याचा संबंध कसा काय, तर कर्माचा त्याचा संबंधासाठी सांगितलं अनिर्वाच्य. कसा संबंध झाला हे आम्ही सांगू शकत नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण योनी, संपूर्ण शरीर आणि त्यामध्ये त्या जीवांची निर्मिती माझ्याद्वारे केली जाते. आणि त्यानंतर अशा प्रकारे
मग के गुणाः कथम बध्नाति, काल आपण पाहिलं अशा प्रकारे सृष्टीची निर्मिती करून त्या ठिकाणी या संपूर्ण जीवमात्राची उत्पत्ती भगवंतांनी केल्यानंतर तो जो जीव त्या ठिकाणी आहे, के गुणाः कथम बध्नाति उच्यते, की कोणकोणते मग कोणकोणते गुण या संपूर्ण सृष्टीमध्ये अथवा या त्रिगुणात्मिका मायेच्या द्वारे, त्रिगुणात्मिका म्हणून तिला म्हणा, 3 गुणांनी युक्त म्हणून त्रिगुणात्मिका, कोणकोणते, सात्विक, राजसिक आणि तामसिक, या 3 गुणांनी युक्त असणारी ही त्रिगुणात्मिका माया, तिने संपूर्ण ही संपूर्ण सृष्टीची निर्मिती केल्यानंतर काय झालं, ते गुण कोणकोणते आणि ते जे गुण आहेत ते गुण जीवाला कशा प्रकारे बद्ध करतात. आपण म्हणतो तो फार तामसिक आहे, तो फार राजसिक आहे, त्याची वृत्ती सात्विक आहे, म्हणजे त्याचा आणि त्या गुणांचा संबंधामुळे आपण तसं म्हणतो. तो राजसिक का म्हणतो, जो फार काम करत असतो, एका ठिकाणी जो शांत बसत, सातत्याने हे करेल ते करेल, काही ना काहीतरी ज्याला सातत्याने काम लागतं, अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, तो फार राजसिक आहे. म्हणजे काम करण्याची प्रवृत्ती, त्याच्यामध्ये चंचल वृत्ती जी आहे त्याच्यामध्ये जास्त असल्यामुळे आपण त्याला राजसिक म्हणतो. तो फार सात्विक आहे, तो शांत असतो, आपण म्हणतो तो सात्विक आहे. त्या सात्विक गुणांनी तो युक्त आहे, म्हणजेच काय, त्याच्या अंतःकरणामध्ये सात्विक गुणाची उत्पत्ती किंवा त्याचा असणारा प्रभाव जास्त असल्यामुळे तो शांत, कोणाशी जास्त बोलणार नाही, कोणाला त्रास देणार नाही, शांतपणे परमेश्वराचं चिंतन स्मरण भजन करत राहील. अशा वृत्तीचा जो आहे तो सात्विक वृत्तीचा आहे आपण म्हणतो. जो सातत्याने कामात राहणार आहे तो राजसिक वृत्तीचा आपण म्हणतो. आणि जो निद्रालस्य प्रमाद, कायम झोपेत कायम आळस करणारा आहे, कुठलंच काम करायला मागणार नाही, त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, त्याच्यामध्ये तामसिक वृत्तीचा आहे, तमहा जास्त आहे त्याच्यामध्ये. तमहा जास्त म्हणजे मग त्या ठिकाणी सारखी तंद्रा त्याच्या ठिकाणी निर्माण. म्हणजे अशा प्रकारे हे जे त्रिगुणात गुण आहे, हे गुण जे आहे, हे गुण काय करतात, हे गुण त्या जीवाला काय करतात, बद्ध करण्याचं काम करतात. अंतःकरणामध्ये मनबुद्धी चित्त अहंकार या ठिकाणी असणारे ते गुण जे आहेत, त्या गुणाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्याचा संबंध येऊन मन, बुद्धी, चित्त आणि अहमवृत्तीशी त्या ठिकाणी त्यांचा संबंध येऊन मग काय होतात, त्या अनुषंगाने तो त्या त्या प्रकारे कार्य करायला आरंभ करतो. आणि ते त्या ठिकाणी सांगतात, म्हणून अशा प्रकारे गुण कोणकोणते आणि ते गुण जीवाला कसे बद्ध करतात हे पुढच्या श्लोकाच्या द्वारे सांगतात, की कशा प्रकारे हे जे 3 गुण आहेत, सात्विक, राजसिक, तामसिक, हे 3 गुण कशा प्रकारे त्या जीवाला बद्ध करतात, त्यांचा जीवाशी संबंध कसा येतो, त्या जीवाला कशा प्रकारे त्या ठिकाणी ते बंधनामध्ये घेऊन जातात, हे सांगण्याचा प्रयत्न इथे करतात. मग काय म्हणतात, सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. किती सांगितले, सत्वं रज तम इति गुणाः प्रकृती संभवाः. हे अर्जुन काय म्हणतात, सत्व, रज आणि तम काय झाले, असे हे असणारे काय गुणापासून, प्रकृती संभवा. प्रकृती संभवा म्हणजे प्रकृतीपासून, प्रकृतीपासून म्हणजे गुणापासून, मायेपासून. त्रिगुणात्मिका जी माया आहे, या त्रिगुणात्मिका मायेपासून काय झालं, या 3ही गुणांची निर्मिती झाली. कोणकोणते, सात्विक, राजसिक आणि तामसिक. अशा प्रकारचे हे 3ही गुण कोणापासून निर्माण झाले, तर या प्रकृतीपासून निर्माण झाले. आणि मग ते काय करतात, हे महाबाहो निबध्नन्ति देहे देहिनम अव्ययम. या देहामध्ये काय करतात, देहिनम म्हणजे या आत्म्याला हे 3 गुण जे आहेत, हे 3ही गुण प्रकृतीपासून उत्पन्न झालेले सात्विक, राजसिक आणि तामसिक गुण, हे काय, हे 3ही गुण देह म्हणजे या शरीरामध्ये, त्या देहीला काय करतात, त्या देहवान आत्म्याला, देहीला म्हणजे त्या आत्म्याला या ठिकाणी काय करतात, बद्ध करायचं काम करतात. म्हणजे त्या गुणांच्या अनुषंगाने आपण म्हणतो त्याच्या नादी लागून, तसे या ठिकाणी असणारा तो देही या गुणांच्या नादी लागून
तो तसा का वागतो, त्याचा तो मित्र त्याच्या नादी लागल्यापासून तो असा वागतोच आपण म्हणतो. सर्वसाधारण व्यवहारामध्ये सुद्धा आपण काय म्हणतो, तो त्याच्या नादी आता लागलाय. तसं वास्तविक त्याचा आणि त्याचा संबंध काही नाही, परंतु त्याचा असणारा संस्कार याच्यामध्ये आल्यामुळे, त्याच्या नादी लागल्यामुळे याचा असणारा स्वभाव त्या त्या प्रकारे बनत जातो. मग तो तसा बोलतो, हा तसाच करतो. का? त्याच्या नादी लागल्यामुळे. त्याच प्रकारे या ठिकाणी सुद्धा वास्तविक पाहता याचा संबंध नसताना या गुणांच्या नादी लागून काय होतंय, या गुणांच्या नादी लागून ते त्या ठिकाणी काय होतं, तो असणारा देही त्या ठिकाणी या गुणांच्या नादी लागून पुन्हा बद्ध त्या ठिकाणी होतो. म्हणजे या संसार चक्रामध्ये पुन्हा तो येतो. आचार्य काय म्हणतात, आचार्यांचं असणारं भाष्य, आचार्य काय म्हणतात, सत्वमिति सत्वम रज तम इति एवं नाम्नः गुणाः इति परिभाषिक शब्दः न रूपादिवत् द्रव्याश्रिता गुणाः न च गुणगुणेनोः अन्यत्वम् अत्र वीक्षितं. तस्मात् गुणाः इव नित्य परतन्त्रः क्षेत्रज्ञं प्रति अविद्यात्मकत्वात् क्षेत्रज्ञं निबध्नातीव कथम् अस्पदीकृत्य आत्मानं प्रतिलभन्ते इति निबध्नाति इति उच्यते. ते च प्रकृतिसम्भवाः भगवान् मायासम्भवाः निबध्नन्ति इव हे महाबाहो महान्तौ समर्थतरौ आजानुप्रलम्ब बाहुयस्य स महाबाहु हे महाबाहो देहे शरीरे देहिनं देहवन्तम् अव्ययम् अव्यक्तत्वं च उक्तम् अनादित्वात् इत्यादि श्लोकेन. ननु यः न लिप्यते न हि लिप्यते इति उक्तं तत्कथम् इह निबध्नाति इति अन्यथा अन्यथा उच्यते. आणि या ठिकाणी परिहृतम् अस्माभिः इव शब्देन निबध्नान्ति इव इति. म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात पाहू, सत्व रज व तम या तीन सत्व रज तम या नावाचे तीन गुण, येथील गुण शब्द परिभाषिक आहे. म्हणजे सात्विक राजसिक आणि तामसिक हे काय झालं, हे त्यांची नावं सांगितली. परंतु हे जी नावं आहे, हे गुण आहे, हे काय झालं, हा सत्व रज आणि तम हा काय, हा पारिभाषिक शब्द आहे. त्याची असणारी व्याख्या पुन्हा या ठिकाणी काय शब्द, हे गुण शब्द पारिभाषिक शब्द आहे. या ठिकाणी पारिभाषिक शब्द असल्यामुळे रूप रस इत्यादिकांप्रमाणे द्रव्याचा आश्रय करून राहणारे गुण येथे अर्थ नाही. द्रव्याच्या आश्रित राहणारे गुण म्हणजे कसे, द्रव्याच्या आश्रित राहणारे गुण म्हणजे, तर द्रव्याच्या आश्रित राहणार म्हणजे साखरेच्या मध्ये असणारी गोडी, साखरेचा गुण म्हणतो आपण त्याला. साखरेचा गुण काय, तर साखरेचा म्हणजे आता गोडपणा, ही त्याची काय झाला, हा त्याचा गुण झाला. अग्नीमध्ये असणारी उष्णता हा त्याचा गुण झाला. म्हणजेच काय, त्याला म्हणतो आपण द्रव्याच्या आश्रित राहणारे गुण. म्हणजे तसा या ठिकाणी अर्थ नाही. इथं फक्त काय पारिभाषिक शब्द या गुण शब्दाने घेतलाय, द्रव्याश्रित नाही. येतं लक्षात. गुण व गुणी यांचे पृथक अस्तित्व येथे हे गुण आणि गुणी. साखरेमधचा गुण काय, गोडपणा. गोडपणा जर काढून घेतला तर साखर म्हणणारच नाही आपण त्याला. म्हणजे गुण आणि गुणी हा जो पृथक याच्यामध्ये हे दोन जे विषय आहेत, हे दोन विषय इथे विवेक्षित नाही. मग इथं काय, तर या ठिकाणी काय, या ठिकाणी साखरेमध्ये असणारा गोडपणा हे जे काय सांगितलेलं आहे, गुण आणि गुणी हे जे पृथक अस्तित्व जे सांगितलेलं आहे, हे इथे विवेक्षित नाही. मग इथं काय, फक्त गुण शब्द आणि मग पारिभाषिक शब्द म्हणून येथे गुण गायचा. गुण म्हणजे गुण, बस एवढंच. सत्व रज तम इथे गुणा एवढंच घ्यायचं. त्याच्या वास्तव पुन्हा गुणगुणीच्या अनुषंगाने, आता हा तर्काचा विषय या ठिकाणी थोडा आहे. त्या गुण आणि गुणीच्या अनुषंगाने जो अर्थ विवेक्षित आहे, तो गुण आणि गुणीच्या अनुषंगाने अपेक्षित अर्थ इथे ग्रहण केला जात नाही. आणि म्हणूनच काय, म्हणून गुणाप्रमाणे सत्वादी गुण नित्य परतंत्र आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे ते सत्वादी जे गुण आहेत, यद्यपि सत्वादी गुण जे आहे हे काय झाले, हे गुणांप्रमाणे असल्यामुळे, म्हणजे काय पारिभाषिक शब्दाच्या अनुषंगाने केवळ गुण म्हणून असल्यामुळे ते कसे आहे, सत्वादी गुण नित्य परतंत्र आहेत. परतंत्र आहे कारण का, ते त्रिगुणात्मिका मायेच्या अनुषंगाने
असल्यामुळे काय झाले, ते नित्य परतंत्र आहेत. आणि ते कसे आहेत, अविद्यात्मक असल्यामुळे ते गुण क्षेत्रज्ञाला जणू काय बद्ध करतात. आणि त्या अविद्यात्मिका अविद्येच्या द्वारे म्हणजे स्वस्वरूपाचं असणारं अज्ञान, त्या अज्ञानामुळे हे असणारे सात्विक राजसिक आणि तामसिक गुण क्षेत्रज्ञाला जणू काय बद्ध करतात. हे जणू काय क्षेत्रज्ञाला जणू काय म्हणजे इव हा प्रत्यय कुर्वन इव केल्यासारखा वास्तविक नाही. इव शब्दाचा प्रयोग त्या ठिकाणी का होतो, तर इव शब्दाचा प्रयोग वास्तविक नाही. क्षेत्रज्ञाला बद्ध केल्यासारखा म्हणजे बद्ध करत नाही, परंतु बद्ध केल्यासारखं वाटणं हे जे आहे ते इथे विवक्षित आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ते गुण क्षेत्रज्ञाला जणू काय बद्ध करीतात. म्हणजे त्या क्षेत्रज्ञाला ते गुण आपल्या आस्वाद अधिष्ठान करून बद्ध करीतात. त्या क्षेत्रज्ञाला ते काय करतात, आपलं अधिष्ठान करतात त्या ठिकाणी. आणि त्या क्षेत्रज्ञाला आपल्याला अधिष्ठान करून त्या ठिकाणी त्या क्षेत्रज्ञाला ते त्या ठिकाणी बद्ध करून घेतात. आणि म्हणजे अशा प्रकारे असे म्हणले आहे, हे म्हणणे औपचारिक आहे असा भावार्थ. ते सत्वादी गुण प्रकृती संभव आहेत. हे सत्वादी गुण जे आहे सत्व रज तामसिक हे जे गुण आहे कशा आहेत, तर हे प्रकृती संभव आहे. मग त्रिगुणात्मिका जी माया आहे त्या मायेपासून याची निर्मिती झालेली आहे. म्हणजे वास्तविक नाही. जे जे माईक आहे त्याचं वास्तविकता नाही तिथं. ते काय, ते सर्वच्या सर्व आभास मात्र या ठिकाणी मायेपासून त्याची निर्मिती आहे. म्हणजे मायाच मिथ्या स्वरूपाची असल्यामुळे ती केवळ अध्यास मात्र त्या ठिकाणी ते आहे. आणि म्हणून ते त्या ठिकाणी सांगितलं ते सत्वादी गुण प्रकृतीसंभ. प्रकृतीसंभ म्हणजे मायेपासून त्यांची निर्मिती झाल्यामुळे ते सत्वादी गुण मायेपासून त्याची निर्मिती झाल्यामुळे म्हणजे भगवंताच्या मायेपासून झालेले आहे. ते कशापासून त्यांची निर्मिती झाली, तर भगवंताची असणारी ती त्रिगुणात्मिका जी माया आहे त्या मायेपासून ते सत्व राजसिक आणि तामसिक या तिन्ही गुणांची निर्मिती त्या भगवंताच्या मायेपासून झालेली आहे. आणि म्हणून ते गुण जणू काय क्षेत्रज्ञाला अत्यंत बद्ध करतात. आलं का लक्षात. म्हणजे अशा प्रकारे ते असणारे गुण आहेत. हे गुण या ठिकाणी काय करतात, या क्षेत्रज्ञाला त्या ठिकाणी तो जीवभावाला जो आलेला आहे ना, त्या जीवभावाला असलेल्या क्षेत्रज्ञाला हे गुण काय करतात, त्या ठिकाणी त्याला बद्ध करण्याचं काम करतात. ते सांगितलं ते गुण जणू काय या क्षेत्रज्ञाला अत्यंत बद्ध करतात. म्हणजे तो आपल्या विकारांनी युक्त आहे असे दाखवितात. ते जे आहे ते त्या विकारांनी युक्त आहे. त्या ठिकाणी असणारा जो क्षेत्रज्ञ आहे त्या क्षेत्रज्ञांचा याचा असणारा संयोग झाल्यानंतर तो काय करतात, ते गुण त्या क्षेत्रज्ञामध्ये त्या क्षेत्रज्ञाला त्या गुणांनी बद्ध केल्यानंतर म्हणजेच काय, तो आपल्या विकारांनी युक्त आहे असे दाखवितात. म्हणजे मी हा सात्विक आहे म्हणजे त्याची वृत्ती थोडक्यात सांगायचं काम काय, तर आपण म्हणतो त्याची वृत्ती जशी आहे, तो सात्विक वृत्तीचा आहे, तो राजसिक वृत्तीचा आहे, तो तामसिक वृत्तीचा आहे. त्याची वृत्ती जशी आहे म्हणजे काय, त्या गुणांनी त्या क्षेत्रज्ञाला काय केलंय, त्या गुणांच्या अनुषंगाने त्या ठिकाणी बद्ध केलेला आहे. आणि म्हणून त्याची वृत्ती त्या ठिकाणी तशी झालेली आहे. मग तेच या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून काय, तो आपल्या विकारांनी युक्त आहे असे दाखवतात. हे महाबाहो, मोठे म्हणजे अतिशय. महाबाहो म्हणजे काय, या ठिकाणी अर्जुनाला असणारा संबोधन आहे. हे महाबाहो, हे महाबाहो म्हणजे काय, ज्याचे बाहू म्हणजे असणारे हात जे आहेत कुठपर्यंत येतात, खाली लांब असे जवळजवळ गुडघ्यापर्यंत ज्याचे हात येतात त्याला या ठिकाणी महाभाव हे काय संबोधन दिलेलं आहे. म्हणून अर्जुनाचं असणारे संबोधन. महाभाव म्हणजे मोठे म्हणजे अतिशय समर्थ, गुडघ्यापर्यंत लांब असलेले ज्याचे भाऊ आहेत तो महाबाहू. म्हणजे ज्याचे जे भाऊ आहेत म्हणजे हात आहेत ते कुठपर्यंत येतात या ठिकाणी तर गुडघ्यापर्यंत येऊन पोहोचतात. म्हणजे अशा प्रकारे ज्याचे हात गुडघ्यापर्यंत येऊन पोहोचतात त्याला या ठिकाणी महाबाहो हे संबोधन देण्यात आलेलं आहे. आणि म्हणून हे महाबाहो काय, हे महाबाहो देहात देहीला देहवानाला देहच मी असे मानणाऱ्याला अव्यक्त देही आत्म्याला जणू काय बद्ध करतात. आणि म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी
त्या देहामध्ये कोणाला तो जो देही आहे, देही कोण, देहा व्यतिरिक्त असणार त्या ठिकाणी जीवभावाला आलेलं ते आत्मतत्व त्या देहीला, या ठिकाणी देहात देहीला, देहीला म्हणजे त्या आत्मतत्वाला, म्हणजे या ठिकाणी ते काय झालं, जीवभावाने शरीरामध्ये आल्यानंतर ते जीवभावाला प्राप्त झालं. आणि म्हणून या देहात देहीला म्हणजे त्या देहवानाला, देहवान या ठिकाणी आल्यानंतर तो देहवान होतो, वास्तविक आत्मवानच आहे, परंतु या देहाशी ज्यावेळेस त्याचा संबंध होतो त्यावेळेस मी हा देहवान, मी अमुक, मी तमुक, मग स्वतःला म्हणायला सुरुवात करतो, मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मग वैश्य, मी अमुक, मी तसा, मी तो गोरा, मी काळा, मी उंच, मी बुटका, मी धनवान, मी निर्धन. हे सगळं का म्हणायला सुरुवात करतो, देहाशी असणारा संबंध त्याचा निर्माण होतोच. या ठिकाणी सांगितलं देहात देहीला म्हणजे देहवानाला, देहवान या शरीराशी त्याने ज्यावेळेस संबंध निर्माण झाला त्या शरीराच्या अनुषंगाने, म्हणून देहवानाला काय केलं, देहच मी असे मानणाऱ्याला. मग आता काय करतोय, तो संबंध निर्माण झाल्यानंतर तो असणारा आत्मभाव या ठिकाणी जीवभावाला आल्यानंतर या शरीराशी तादात्म्य वावल्यानंतर तोच देहच मी असे मानणाऱ्या अव्यय देही आत्म्याला, वास्तविक कसा आहे तो अव्यय देही आत्म्याला, परंतु तो आता काय करतोय, या अविद्या निर्वाच्य, त्यामुळे या ठिकाणी या देहामध्ये आल्यानंतर हा देहच माझा असा त्याच्याशी तादात्म्य संबंध पाहून हे सगळी सुखदुःखाची त्याची असणारी यात्रा आरंभ होते. आणि म्हणून तेच या ठिकाणी सांगितलं देहच मी असे मानणाऱ्या, कोण मानतोय, अव्यय देही आत्म्याला जणू काय बद्ध करता, त्या आत्मत्वाला या ठिकाणी कोण बद्ध करतंय, ते हे असणारे 3 सात्विक, राजसिक आणि तामसिक हे गुण त्या ठिकाणी या शरीरामध्ये ज्यावेळेस तो आत्मा जीवभावाला प्राप्त होतो त्याच वेळेस त्याला हे काय करतात, बद्ध करण्याचं काम करतात, जणू काय बद्ध करतात. परंतु काय म्हणतात, अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा यम वयम. मग काय म्हणतोय, शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यते, असं म्हणून भगवंत म्हणतात कुठे 13व्या अध्यायामध्ये 31व्या श्लोकामध्ये म्हणतात, काय म्हणतात, अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा यमव्ययः, की अशा प्रकारे तो अनादि निर्गुण परमात्मा अव्यय स्वरूपाचा या शरीरामध्ये असताना शरीरस्थोपि कौन्तेय न करोती न लिप्यते, तो करत नाही, तो कुठेही लिप्त होत नाही असं म्हणतात. आणि इथं आता तुम्ही म्हणताय काय, तो लिप्त होत आहे, तो त्या ठिकाणी त्या गुणांच्या अनुषंगाने लिप्त होत आहे असं म्हणतात. मग हे कसं काय, तिकडे म्हणताय लिप्त होत नाही आणि इथं म्हणतात त्या गुणांच्या द्वारे तो असणारा देही लिप्त होत आहे असं म्हणतात. हे कसं काय, तेच सांगतात. अनादित्वात या श्लोकात जीवात्म्याचे अव्ययत्व कथन केलं, की तो असणारा अव्यय स्वरूपाचा आहे, त्याच्यामध्ये कुठलाही व्यय आदी होत नाही, काहीच होत नाही त्याच्यामध्ये, हे तुम्ही सगळं सांगितलं, कथन केले. आहो पण देही लिप्त होत नाही असे सांगितले, तेव्हा या ठिकाणी गुण जीवात्म्याला बद्ध करतात असे विपरीत प्रतिपादन केलं. पण इथं तुम्ही उलटच सांगताय. 13व्या अध्यायात म्हणतात तो लिप्त होत नाही, शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यते. आणि इथं काय म्हणतात, तो असणारा देही या ठिकाणी या देहाला प्राप्त झाल्यानंतर या 3 गुणांनी काय होतो, युक्त होतो. मग तो कसा काय होतो, त्याचं उत्तर तुम्हाला आता परत द्यायचं. मग तेच सांगतात, आहो पण तो देही लिप्त होत नाही असे तुम्ही सांगितले. आणि जेव्हा या ठिकाणी गुण, हे जे गुण आहे कोणते, सात्विक, राजसिक आणि तामसिक, हे गुण काय करतात, जीवात्म्याला बद्ध करीतात असे विपरीतच प्रतिपादन करतायत. परंतु इथं तुम्ही उलटच सांगताय की ते त्या जीवात्म्याला बद्ध करतात. मग ते कसं काय होतंय अशी शंका येईल, ही शंका येईल तुमच्या मनामध्ये. आणि म्हणून या शंकेचा परिहार करण्यासाठी आम्ही काय म्हणतो, आम्ही इव शब्दाची योजना करून केली आहे. आणि म्हणून या ठिकाणी इव म्हणजे वास्तविक नाही, च्या सारखं, केल्यासारखं, बद्ध झाल्यासारखं. लोकवत्तुलीला कैवल्यम, लोकवत्तुलीला कैवल्यम, त्या परमेश्वराची लोकांसाठी जी लीला आहे ती कशी, इव या ठिकाणी
कुर्वन इव केल्यासारखा वास्तविक नाही. तसं असताना वास्तविक आहे चैतन्यच आहे, परंतु या ठिकाणी या शरीराच्या अनुषंगाने ते देहभावाला प्राप्त झाल्यानंतर ह्या सगळे गुण त्याला प्राप्त झाल्यासारखे म्हणून इव म्हणून सांगितलं. या ठिकाणी अशी शंका येईल काय, तेव्हा या ठिकाणी गुण जीवात्म्याला बद्ध करतात असे विपरीत प्रतिपादन केले. ही शंका येईल, परंतु या शंकेचा परिहार करण्यासाठी इव शब्दाची रचना करतो. मग केल्यासारखं वास्तविक नाही, अध्यास मात्र म्हणून त्याला म्हणतो आपण अध्यास. वास्तविक नाहीये त्या ठिकाणी तोच अध्यास. आणि मग तो आणि इव शब्दाची योजना करतात. वास्तविक नाही तत्र सत्वादीनाम सत्वस्य एव तावत लक्षण उच्यते. आणि म्हणजे अशा प्रकारे ते त्या ठिकाणी त्या जीवात्म्याला बद्ध केल्यानंतर ते असणारे सात्विक राजसिक तामसिक हे जे गुण आहेत त्याचे असणारे लक्षण काय, मग त्याने या जीवात्म्याला ज्यावेळेस बद्ध केला, आता समजा त्या त्रिगुणात्मिका मायेनी, मग त्या प्रत्येक गुणाचं लक्षण काय, सात्विक गुणाची लक्षणं काय, राजसिक गुणाची लक्षणं काय, तामसिक गुणाची लक्षणं काय, ते प्रत्येकाचे असणारी लक्षणं या ठिकाणी 6व्या श्लोकाच्या माध्यमातून पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केलाय. 6व्या श्लोकाच्या माध्यमातून असणारं सत्वगुणाचं असणारं लक्षण काय, सत्वगुणाचं लक्षण ते 6व्या श्लोकामध्ये सांगितलं. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. अशा प्रकारे सत्व जे आहे त्यातील सत्व जो गुण आहे हा कसा आहे, निर्मल, अत्यंत स्वच्छ. सत्वामध्ये कुठल्याही प्रकारचा खिलमिश नाही, अत्यंत स्फटिकाप्रमाणे, ज्याप्रमाणे स्फटिक म्हणे असतो अत्यंत स्वच्छ, त्याप्रमाणे हा सत्वगुण जो आहे हा सत्वगुण सुद्धा कसा आहे, अत्यंत स्वच्छ, निर्मलत्वात प्रकाशकमनामय, अत्यंत प्रकाशवान, स्वच्छ प्रकाशवान असणारा हा सुखसंगेन बध्नाती. प्रकाशक म्हणजे निर्विकार असणारा हा सत्व कसा आहे, हे ते सत्व कसं आहे, सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानगती. का सुखाच्या संगाने आसक्तीने त्यावेळेस सत्वाची प्रवृत्ती होते, त्यावेळेस सत्वगुण त्या ठिकाणी अधिक होतो, त्यावेळेस त्या आपल्या आपच सुखाची असणारी निर्मिती त्या ठिकाणी होते. आणि ज्ञानसंगेन चानग, ज्ञानाच्या संगेन त्यावेळेस जेवढी सात्विकता जास्त त्याप्रमाणेच त्या ठिकाणी ज्ञान आणि सुख हे दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी त्या सत्वगुणाच्या असणाऱ्या किंवा त्या सत्वगुणाचे असणारी ही वैशिष्ट्य काय, कोणकोणती वैशिष्ट्य, तर सुख आणि ज्ञान हे देण्याचं काम त्या जीवात्म्याला हा सत्वगुण करतो. त्याचे असणारं विशेष व्याख्या पुन्हा आचार्य काय त्याच्याबद्दल भाष्य करतात. ते भाष्य आपण उद्याच्या पाठाला पाहणार आहोत.